ची तारीख 12 मे 2025 आणि दिवस बुद्ध पौर्णिमेचा. 1974 सालचा तो दिवसही बुद्ध पौर्णिमेचाच होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताने याच दिवशी पोखरणमध्ये अणु चाचण्या केल्या. त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा असल्याने ऑपरेशनचं कोडनेम होतं स्माइलिंग बुद्धा. भारताच्या अणु चाचण्या यशस्वी झाल्या आणि त्या दिवशी बुद्ध हसला. भारताचं अण्वस्त्र सज्जतेच्या दिशेनं ते पहिलं पाऊल होतं. आजचं आपलं बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीचं एक्सप्लेनर त्याच संदर्भातलं. गेले 4 दिवस आपल्यासाठी काय किंवा आपल्या शत्रूसाठी काय, रात्र ही वैऱ्याची होती. मात्र भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आणि थोडा तणाव कमी झाला. दोन्ही देश युद्धासाठी इरेला पेटलेले असताना अचानक शस्त्रसंधी कशी झाली आणि अचानक अमेरिकेची एंट्री कशी झाली, या सगळ्यामागे एक मोठं कारण आहे. या कारणामध्ये एखादा संपूर्ण देशच जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याची ताकद आहे आणि ते कारण म्हणजे अण्वस्त्र. आजचं आपलं एक्सप्लेनर भारत पाकिस्तान या दोन्ही देशांची आण्विक ताकद किती या संदर्भात. मात्र एक्सप्लेनरला सुरुवात करण्याआधी एक वक्तव्य बघूया. So the social media, the Twitter is abuzz with the fact that we hit a site called Kirana Hills, which is supposed to be the nuclear storage facility, and there is all lot of rumors about Sargodha. There are foreign analysts who've mentioned that the Sargodha attack led to certain leaks. Is there a confirmation that we actually hit Kirana Hills, or we were careful of not to do any such thing? Thank you. Thank you for telling us that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hills, whatever is there. Okay. I did not brief in my briefing yesterday. Thank you. तर एअर मार्शल ए.के. भारती यांनी एका प्रश्नाला दिलेलं हे उत्तर होतं. तुम्ही हे वक्तव्य ऐकलंच. मात्र नेमका हा प्रश्न काय होता आणि उत्तर काय होतं आणि त्याची पार्श्वभूमी काय होती ते जर आपण समजावून घेऊया. भारतानं पाकिस्तानमधल्या ज्या विविध ठिकाणी मिसाईल हल्ले केले त्यापैकी एक ठिकाण होतं ते म्हणजे किराणा हिल्स. आता किराणा हिल्स हे पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतामधलं एक महत्वाचं असं संरक्षण ठिकाण आहे. इथे पाकिस्तानातली अण्वस्त्र आहेत असं सांगितलं जातं आणि म्हणूनच पत्रकारानं प्रश्न विचारला की भारतानं किराणा हिल्सवर हल्ला केला का. त्यावर एअर मार्शल भारतीने उत्तर दिलं की भारतानं किराणा हिल्सवर हल्ला केलेला नाहीये. ए.के. भारती त्या पत्रकाराला असं देखील म्हणाले, थँक यू फॉर टेलिंग ॲज दॅट किराणा हिल्स हॅव हाऊसेस न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन्स. वी डिड नॉट नो दिस. म्हणजेच किराणा हिल्सच्या जवळ अण्वस्त्र आहेत हे आम्हाला माहीतच नव्हतं. थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल असं म्हणत एअर मार्शलनी हळूच एक टोमणाही मारून घेतला. आता आम्ही तुम्हाला थोडं बिटवीन द लाईन सांगतो. संरक्षण तज्ज्ञ जेव्हा प्रश्नांची उत्तरं देतात त्यावेळी ते जी उत्तरं देतात त्यापेक्षा ती कुठली उत्तरं देत नाहीत किंवा काय सांगितलं जात नाही हे तेवढंच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं. म्हणजे भारत पाकिस्तानच्या युद्धाकडे सगळं जग अगदी बारकाईनं बघत होतं. भारतानं पाकिस्तानातल्या किराणा हिल्सजवळ हल्ला केल्याची चर्चा संपूर्ण जगभरामध्ये अगदी दबक्या आवाजात सुरू देखील झालेली. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना भारतानं नख लावलं तर पाकिस्तान कुछ बडा करेगा अशी अटकळ अमेरिकेनं बांधली. आता हे प्रकरण आणखी विध्वंसक होऊ नये म्हणून अमेरिकेची एंट्री झाली अशी चर्चा आहे. आज डोनाल्ड ट्रम्प यांनी जे विधान केलं ते याला पुष्टी देणारच. On Saturday, my administration helped broker a full and immediate ceasefire, I think a permanent one, between India and Pakistan, ending a dangerous conflict of two nations with lots of nuclear weapons. And they were going at it hot and heavy, and it was seemingly not going to stop. And I'm very proud to let you know that the leadership of India and Pakistan was unwavering, powerful, but unwavering in both cases, and having these, they really were, from the standpoint of having the strength and the wisdom and fortitude to fully know and to understand the gravity of the situation. And we helped a lot. And we helped also with trade. I said, come on, we're going to do a lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we're doing trade. If you don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. That I can tell you. And all of a sudden they said, I think we're going to stop.
and they have, and they did it for a lot of reasons, but trade is a big one. We're going to do a lot of trade with Pakistan. We're going to do a lot of trade with India. We're negotiating with India right now. We're going to be soon negotiating with Pakistan. And we stopped the nuclear conflict. I think it could have been a bad nuclear war. Millions of people could have been killed, so I'm very proud of that. I also want to thank Vice President Vance and Secretary of State Rubio for their work and efforts. They worked very hard on that. तर अमेरिकेची मध्यस्थी, मग पाठोपाठ शस्त्रसंधी, असं सगळं घडलं. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी युद्धाबद्दल एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आणि ते म्हणजे टू बी प्रिपेअर्ड फॉर वॉर इज वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह मीन्स ऑफ प्रिझर्विंग पीस. म्हणजेच युद्धासाठी तयार राहणं हे शांतता प्रस्थापित करण्यासाठीचा एक मोठा उपाय असतो. म्हणजे हेच अगदी साध्या सोप्या सरळ शब्दात सांगायचं झालं तर दोन्ही देश शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असतील तर दोन्ही देश एकमेकांना वचकून राहतात आणि एकमेकांच्या वाट्याला काही जात नाही. त्यामुळेच आपली शस्त्र परजून युद्धासाठी तयार असणं कायम चांगलं. भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही दोन्ही अण्वस्त्रधारी अशी राष्ट्र आहेत. म्हणजे खरंच एखाद्या देशानं अण्वस्त्रांचा वापर केला तर विनाश, विध्वंस, सर्वनाश हे सगळं अटळ आहे. ज्या देशांकडे अण्वस्त्र आहेत त्या देशांनी ती अण्वस्त्र त्यांच्या मिसाईल्समध्ये किंवा लढाऊ विमानांमध्ये तैनात ठेवलेली असतात. आता बघूया की दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांमध्ये किती अण्वस्त्र सज्ज आहेत. भारताच्या ताफ्यात शमशेर, जगवार या विमानांमध्ये अण्वस्त्र आहेत आणि या विमानांची क्षमता ही 1600 किलोमीटर मारा करण्याची आहे. तर 1800 किलोमीटर पर्यंत मारा करणारी वज्र आणि मिराज ही लढाऊ विमानंही भारताकडे सज्ज आहेत. भारताकडे असलेली सुखोई विमान 1500 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी लढाऊ विमानं अण्वस्त्र सज्ज आहेत. पाकिस्तानकडे अण्वस्त्र वाहून नेणारी किती आणि कुठली विमानं आहेत ती देखील बघूया. पाकिस्तानकडे F-16 नावाचं लढाऊ विमान आहे जी 1600 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतात आणि 2100 किलोमीटरवर मारा करण्याची क्षमता असलेली मिराज विमानं पाकिस्तानकडे. जर JF-17 थंडर या विमानांची मारा करण्याची क्षमता 1200 किलोमीटर एवढी आहे. आता दोन्ही देशांकडे नेमकी किती आणि कुठली अण्वस्त्र आहे ते देखील बघूया. मात्र त्याआधी जगात किती आणि कुठले देश अण्वस्त्रधारी आहेत ते देखील जाणून घेणार आहोत. एक म्हणजे रशिया, अमेरिका, भारत, पाकिस्तान, इस्रायल, चीन, फ्रान्स, उत्तर कोरिया आणि इंग्लंड या देशांकडे अण्वस्त्र आहेत. या 9 देशांकडे मिळून एकूण 12,121 अण्वस्त्र आहेत. 4,380 अण्वस्त्रांसह रशिया पहिल्या क्रमांकावर, 3,708 अण्वस्त्रांसह अमेरिका दुसऱ्या स्थानी आहे आणि मग त्या पाठोपाठ चीन आणि फ्रान्सचा नंबर लागतो. आता बघूया की भारत आणि पाकिस्तानकडे एकूण किती आण्विक ताकद आहे. भारताकडे आहेत 180 अण्वस्त्र. अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या K4 मिसाईलची 3500 किलोमीटर एवढी क्षमता आहे. तर K-15 700 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतं. अग्नि 5 ची क्षमता तब्बल 5000 किलोमीटर एवढी आहे. अग्नि 4 हे 3500 किलोमीटरवर तर अग्नि 3 हे 3000 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतं. अग्नि 2 ची रेंज 2000 किलोमीटरवर जाते तर अग्नि 1 700 किलोमीटर पर्यंत मारा करतं. पृथ्वी मिसाईलची रेंज ही 250 किलोमीटर, प्रहार मिसाईलची रेंज 150 किलोमीटर एवढी आहे. निर्भय मिसाईल 1000 किलोमीटर तर ब्रह्मोस 300 किलोमीटर पर्यंतचा टार्गेट उद्ध्वस्त करू शकतं. तर भारताची आण्विक ताकद पाहिल्यानंतर आता आपण जाणून घेणार आहोत पाकिस्तानची आण्विक ताकद किती आहे ते. पाकिस्तानकडे आहेत 170 अण्वस्त्र. अण्वस्त्रांसह सज्ज असलेलं पाकिस्तानचं HATF मिसाईल हे 300 किलोमीटर पर्यंत मारा करतं. तर HATF-7 हे 700 किलोमीटर, HATF-9 हे 60 किलोमीटरच्या टप्प्यात मारा करू शकतं. HATF-1 ची क्षमता 100 किलोमीटर, HATF-2 ची क्षमता 200 किलोमीटर, HATF-3 ची क्षमता 300 किलोमीटर आणि HATF-4 हे 750 किलोमीटर पर्यंतचं लक्ष्य भेद करतं. HATF-5 ची रेंज 1500 किलोमीटर, HATF-6 ची रेंज 2000 किलोमीटर एवढी आहे. शाहीन 3 या मिसाईलची 2750 किलोमीटरवर मारा करण्याची क्षमता आहे. तर अब्दीलची रेंज ही 2200 किलोमीटर एवढी आहे.
आता अण्वस्त्रांची ही नावं आणि रेंज का महत्वाची, तर दोन्ही देशांकडे साधारणपणे 2500 ते 5000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे असं आपल्याला या माहितीवरनं कळतंय. म्हणजेच काय, तर काश्मीरमधनं अण्वस्त्र डागलं तर कराची बेचिराख होऊ शकतं आणि POK मधनं अण्वस्त्र डागलं तर मुंबईला धोका निर्माण होऊ शकतो. आता अशा परिस्थितीत शस्त्रसंधीच दोन्ही देशांच्या फायद्याची ठरते. भारताचा जर भूगोल आणि इतिहास पाहता पाकिस्तान, चीन, बांगलादेश अशा कुरापतखोर शेजाऱ्यांमुळे भारत कायमच अस्वस्थ राहील आणि हे ओळखूनच भारतानं कायमच सामरिक सज्जतेला म्हणजेच युद्ध सज्जतेला महत्व दिलं. मग त्या पंतप्रधान इंदिरा गांधी असो किंवा मग अटल बिहारी वाजपेयी. इंदिरा गांधींनी 1974 मध्ये पोखरणमध्ये अणु चाचण्या केल्या, तर वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी पोखरणमध्ये 1998 साली पुन्हा एकदा अणु चाचण्या घडवून आणल्या. आम्ही अण्वस्त्र सज्ज राहणारच हे भारतानं जगाला ठणकावून सांगितलं आणि अण्वस्त्र बंदी संदर्भातल्या ट्रीटीवर सही करायला ठाम नकार दिला. प्रत्येक देशाचं अण्वस्त्रांबद्दलचं एक धोरण असतं, म्हणजे भारताचं देखील स्वतःचं असं अणुधोरण आहे. भारताचं हे अणुधोरण ठरवण्यात स्ट्रॅटेजिक अॅनालिस्ट के सुब्रमण्यम यांचा मोठा वाटा आहे. आता के सुब्रमण्यम म्हणजे आपले परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांचे वडील. 2003 मध्ये भारतानं जाहीर केलेल्या अणुधोरणानुसार भारत कधीच पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर किंवा अण्वस्त्रांसह कुठल्याही देशावर आक्रमण करणार नाही. मात्र भारतावर कुणी अण्वस्त्र हल्ला केला तर भारत अण्वस्त्रांचा वापर करून प्रत्युत्तर देईल. दुसऱ्या देशाच्या भूमीत भारतीय सैन्यावर अण्वस्त्र हल्ला झाला तर भारत त्याचाही प्रतिकार अणु हल्ल्यानं करेल. आता एखाद्या देशानं भारतावर किंवा परदेशातल्या भूमीत भारताच्या सैनिकांवर केमिकल किंवा बायोलॉजिकल शस्त्रांनी हल्ला केला तर भारत अणु हल्ल्यानं प्रत्युत्तर देईल. जे देश अण्वस्त्र सज्ज नाहीत त्या देशांविरोधात भारत कधीही अण्वस्त्रांचा वापर करणार नाही. अण्वस्त्र वापरण्यासाठी भारताचा दृष्टिकोन कसा आहे, तर त्यासाठी डिटरंट असा शब्द वापरला जातो. म्हणजेच काय, तर अण्वस्त्र वापरणं हे प्रतिबंधात्मक आहे आणि भारत अण्वस्त्रांच्या वापराला मुळीच प्रोत्साहन देत नाही. भारताचं हे अणुधोरण स्पष्ट आणि सुयोग्य राहिलेलं आहे. त्या विरोधात जर बघितलं, पाकिस्तानला धड अणुधोरण ठरवताच आलेलं नाही. म्हणजे पाकिस्तान म्हणतो की पाकिस्तानच्या सैन्याला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवण्यात आली, पाकिस्तानात आर्थिक किंवा राजकीय अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न झाला तर पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करण्यासाठी उद्युक्त होईल. मात्र सैन्याला मोठ्या प्रमाणात हानी म्हणजे नेमक्या किती प्रमाणात हे पाकिस्ताननं कधीच स्पष्ट केलेलं नाही. आपलं अण्वस्त्रांचं ठोस धोरण स्पष्टच करायचं नाही, हाच मुळात पाकिस्तानच्या सामरिक धोरणाचा भाग असू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत कधीही अणु हल्ल्यांच्या धमक्या कुणालाही देत नाही. या विरोधात पाकिस्तानचं नेतृत्व मात्र कायम अणु हल्ल्यांची धमकी देत राहतं. ऑपरेशन सिंदूर नंतर सुद्धा पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी देखील भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली होती. उन्होंने कह दिया ना कि अगर हमारा पानी बंद करेंगे तो फिर जंग के लिए तैयार हो जाएं. ये जो गोरी, शहीन, गजनवी, ये चौकों में सजाने के लिए नहीं हमने रखे हुए, ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं बाबा. ये जो 130 एटॉमिक हमारे पास वेपन है वो हमने सिर्फ मॉडल बनाने के लिए नहीं रखे हुए. और आपको पता ही नहीं कि हमने पाकिस्तान के किस किस हिस्से में रखे हुए हैं. ये दुनिया भी जानती है, आप भी जानते हैं. वरना आप तो इतने मक्कार बनिए हैं कि अभी तक पाकिस्तान के ऊपर कई दफा हमलावर हो चुके होते. आपने बड़ी दफा कोशिश की, लेकिन जब आपको पता चला कि हमारे शाहीन जो है फिजाओं में आ गए हैं तो आप भाग गए. तो इसलिए मैं दोबारा दोहराने लगा हूं, ये जो बैलिस्टिक मिसाइल हैं, ये जो क्रूज मिसाइल हैं, ये जो शाहीन है, गौरी है, ये मैं फिर दोहराने लगा हूं, ये हमारे चौकों में नहीं है. ये हमारे बिल्कुल आप इनका रुख आपकी तरफ है और किसी की तरफ नहीं है. तो इसलिए ये सोचना भी ना कि आप पाकिस्तान की हदूद को क्रॉस करोगे. अगर सोचोगे भी तो उसका खमियाजा आपको भुगतना पड़ेगा. मात्र पाकिस्तानच्या या असल्या अणुबॉम्बच्या धमक्या भारत काही सहन करणार नाही हे भारतानं पाकिस्तानला अगदी ठणकावून सांगितलेलं आहे. कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा. न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा.
तर भारताचा पाकिस्तानला मेसेज एकदम लाऊड आणि क्लिअर आहे. भारताचा पाकिस्तानला स्वच्छ आणि स्पष्ट संदेश आहे. अणुबॉम्बच्या धमक्यांच्या आडून दहशतवादी कारवाया सुरू ठेवू नका, नाहीतर भारत काय करू शकतो त्याचं ऑपरेशन सिंदूरमध्ये फक्त ट्रेलर भारतानं दाखवलंय. पिक्चर अभी बाकी है मेरे दुश्मन.